पुण्यातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाचा अहवाल येण्यास आणखी 2 दिवस लागणार आहे। राज्य महिला आयोगाकडे अहवाल सादर केला जाणार आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून हलगर्जीपणा झाला की नाही या संदर्भात ससून रुग्णालयाच्या समितीचा अहवाल सादर होणार आहे। बुधवारी किंवा गुरुवारी अहवाल राज्य सरकारला ससून रुग्णालयाकडून सादर केला जाण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेले आहेत। अमोल, पुण्यातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाचा अहवाल येण्यास आणखी 2 दिवस लागणार आहे आणि हा अहवाल राज्य महिला आयोगाकडे सादर होणार आहे। काय अधिकची माहिती? अहवाल राज्य मंत्रिमंडळाला सादर होणार आहे। आज खरं तर ससून रुग्णालयाचा अहवाल ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणामध्ये येणार होता, मात्र आता त्याला आणखी वाट पाहावी लागणार आहे आणि गुरुवारी हा अहवाल सादर होण्याची शक्यता जास्त आहे। तशी माहिती सुद्धा रुपाली चाकणकर यांच्याकडून देण्यात आलेली आहे। मात्र याच मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आज पुन्हा ससून रुग्णालयामध्ये जिल्हा बोर्डाची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये पुन्हा एकदा या मृत्यू प्रकरणामधली चर्चा आहे ती केली जाणार आहे। मेडिकल निग्लिजन्सचं उल्लंघन दीनानाथ रुग्णालयाकडून झालं आहे का याचा सुद्धा तपास आहे तो केला जाणार आहे आणि त्यामुळे आज एक महत्त्वाची बैठक ससून रुग्णालयामध्ये पार पडते आणि ही बैठक झाल्यानंतर याचा एक अहवाल तयार केला जाईल आणि तो राज्य सरकारला सादर केला जाणार आहे। याआधी सुद्धा 3 अहवाल या मृत्यू प्रकरणातले वेगवेगळे आहेत ते चौकशी समितीचे राज्य सरकारला सादर केलेले आहेत आणि आता हा 4था अहवालाची प्रतीक्षा करत सर्वांना लागली आहे। आज अहवाल सादर होणार होता, मात्र त्याला आणखी वेळ लागणार असल्याची माहिती सुद्धा समोर आली। जी अमोल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।